सत्य असत्य योग्य अयोग्य याची जाणीव करून दिली। म्हणूनच तो आज मोठा शूर आहे। तुम्ही जर माझ्यासाठी कार्य कराल तर तुमचेही मुलं शिवबा बनतील। जय महाराष्ट्र। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। ऐका हो ऐका, या आपल्या प्राचीन भारत देशाची कथा ऐका। ज्या देशात होती देवींची पूजा त्या देशात होता मुलींची हत्या। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। ज्या देशात आईला पूज्य मानले जाते, ज्या देशात बहिणीच्या रक्षणासाठी रक्षाबंधन केले जाते, त्याच देशात होता आज मुलींची हत्या। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। ज्या देशात जिजाऊने शिवाजी दिला, ज्या देशात झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई ही इंग्रजांशी लढली, अशा या देशात होता आज मुलींची हत्या। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। ज्या देशात महिलांना 33% आरक्षण दिले, ज्या देशात महिला आज राष्ट्रपती पंतप्रधान झाले, त्याच देशात होता आज मुलींची हत्या। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। मदर तेरेसा लोकांसाठी संत झाल्या, इंदिरा गांधी देशासाठी शहीद झाल्या, अशा देशात सुद्धा मुलींची हत्या। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। या आपल्या भारत देशाची प्रगती झाली, रोग व व्यंग तपासणीसाठी सोनोग्राफी मशीन आली। सोनोग्राफीने रोग आणि व्यंग तपासणी तर दूरच राहिली, शिक्षितांनी तर शक्कल लढवली, मुलगा की मुलगी तपासणी सुरू झाली। सुशिक्षित पण अनपढ अशा लोकांनी मुलीचा गर्भ माहीत झाला त्याची पोटातच हत्या केली। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। आईच्या पोटात कळी उमलण्याआधीच खुडली, आईच्या पोटात कळी उमलण्याआधीच खुडली, मुलीची गर्भातच भ्रूण हत्या केली। मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी वाचवा देश वाचवा। आज मुलगी नसती तर आई नसती, आई नसती तर पूर्ण जग नसतं। म्हणूनच म्हणते मित्रांनो, मुलींना जन्म द्या। का तुम्ही मुलगी नको म्हणता? मुलीला मोठा द्यावा लागतो म्हणून? ती मुलगी बाळ चालू शकणार नाही म्हणून? ती मुलगी दुसऱ्याचं धन असते म्हणून? हा, मुलगी तुमच्या म्हातारपणात आदर करू शकणार नाही म्हणून। अरे फक्त तुम्ही तिला जन्म देऊन बघा आणि मग बघा ती तुमचीच नव्हे तर अख्ख्या जगाचा आधार स्तंभ बनेल। अरे मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुलगी ही वंशाची ज्योत आहे, ज्योतीलाच तुम्ही हायसा करसाल तर दिवा कुठून उगवेल? म्हणूनच कुणीतरी म्हटलंय, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी। आज डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, पायलट अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये मुली आज मुलांपेक्षा सामोर गेलेल्या आहेत आणि तुम्ही या सोनोग्राफी यंत्राच्या सहाय्याने तिचा गर्भ माहीत करून तिची पोटातच हत्या करता। तुम्ही त्या चिमुकल्या जीवाचा थोडासाही विचार करत नाही, पण ती सारखी ओरडत राहते, आई मला मारू नको ग, मला मारू नको, मला या जगात जन्म घेऊ दे, मला हे सुंदर जग बघू दे। आई तू डॉक्टरांकडे जाऊ नको ग, ते डॉक्टर मला सहज तुझ्यातून अलग करतील ग, आई मला मारू नको, मला मारू नको। मी तुला डॉक्टरांकडे जाऊ नको म्हणून सुद्धा म्हणू शकत नाही, कारण माझी हात तेवढे सक्षम नाही ग आणि ओक्साबोक्षी रडू पण शकत नाही, जेणेकरून माझा आवाज तुझ्या या हृदयाला ऐकू येईल आणि तुझ्या पाषाण हृदयाला ममतेचा झरा फुटेल ग, आई मला मारू नको, मला मारू नको। बघा ना, आता तर हेच सोनोग्राफी केंद्र बनले मुलीच्या हत्या केंद्र। मुलीचा जन्मच झाला नाही तर मुलाला जन्म देणार कोण? आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही यापुढे स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही आणि स्त्री जन्माचे स्वागत कराल। तर आम्हाला तुमच्याकडून एक प्रतिज्ञा म्हणून घ्यायची आहे, त्यासाठी सर्वांनी उभे राहावे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। प्रतिज्ञा केली तयार हो। भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे।